नमस्कार, मी स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते। आज आपण मुकुट शिकणार आहे। हे देवाला लावायचं मुकुट आहे, गणपतीला, कृष्णाला। तर मी हे मुकुट दोन बनवलेले आहे, एक गणपतीसाठी एक कृष्णाचं। तर आज आपण हे शिकणार आहे, याचं मी साहित्य तुम्हाला सांगते। तर हे 4 नंबरचे पांढरे मणी घेतले आपण। हे सोनेरी मणी हे पण 4 नंबरचेच आहे। आणि ही कैची नेहमीप्रमाणे आपल्याला लागतेच, का दोरा कट करायला। हा नायलॉन धागा आणि ही सुई, हा मुकुट बनवायचा आहे आपल्याला। तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। चला करायची सुरुवात। हे बघा, आता 6 मणी ओळायचे आहे सुरुवातीला आपल्याला। हे बघा, 6 मणी ओढले। इथे आपल्याला हे आता पहिले डिझाईन 1-2 वेळा हे शिकवलेलंच आहे। मोत्यांची रांगोळी वगैरे केली त्यावेळेस फक्त एवढंच आहे। आता आपण अगदी छोटे मणी वापरलेले आहेत। तर आता 6 मण्यातून आपल्याला असं हलवून काढून घ्यायचं आहे। इथे हे बघा, असं हे बघा, असं करून घ्यायचे। आणि हा एक पुन्हा एक मणी घ्यायचा। हे बघा, हा गोल। आणि हे तुम्हाला लक्षात आलंच असेल, मी आधी पण शिकवलेलं आहे, त्या डिझाईन तुम्हाला येतच आहे। आता आपल्याला 5 मणी ओळायचे आहे। हे बघा, अशी। तर आपल्याला देवाचं जे आपला हे असतो, देव असतो, समजा गणपतीचा मुकुट करायचा आहे, कृष्णाचा, तर त्याचा माप घ्यायचंय आपल्याला। तो राऊंड तेव्हा तसाच करायचा, की हा किती याचा राऊंडचा बसतो ते बघायचं आपल्याला, आणि मग ते करायच राहायचे। आता माझा देवाला, कृष्णाला बरोबर बसतो, हा गणपती बाप्पाला बसतो। हे बघा, असे 7 सर्कल केलेले आहेत मी आता। 7 केले। आता हे कसं जॉईन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते। आता आपल्याला 2 मणी ओळायचे आहे। हे बघा, हे 2 मणी ओढले। तर आता इकडनं याची सुई निघालेली असल्यामुळे आपल्याला याच्यात इकडनं घ्यायचा हा मणी। हा, हे बघा, असं हे असं घेतलंय। आता परत आपल्याला 2 मणी ओळायचे याच्यात। हे बघा, हे 2 मणी ओढले। आता हे इकडनं ह्याच्यात, हे बघा, असं। तर हा सर्कल तयार झाला, आला। तर आपल्याला हे आता पॅक करायचं, फक्त इथून जे आहे हे वरती तयार करायचं आहे ना, म्हणून मग आता हे असे
असे मणी घेतले मी, हे बघा पुढचे हे 2 मणी, हे आपल्याला पॅक पण करता येईल. आणि हा पुढचा मणी याच्यासाठी घेतलेला, वरचं डिझाईन आपल्याला करायचं आहे ना म्हणून. तर आता आपण 4 मणी ओळून हे 2 मणी घ्यायचे आपल्याला मधले. हे बघा हे असं. आता हे पुढचे 2 मणी घ्यायचे अजून आपल्याला, हे असे पुढचे 2 मणी. आता आपल्याला 3 मणी ओळायचे आहे. तीन मणी ओळल्यानंतर हा एक मणी घ्यायचा आहे, हा एक मणी घ्यायचा आणि हे पुढचे 2 मणी, हे बघा हे असे मणी घेतल्यानंतर गोल तयार झाला. आता आपल्याला केवढं मुकुट पाहिजे आहे तर त्याप्रमाणे तुम्ही हे करायचे आहेत. तुमची आता देवाची मूर्ती केवढी आहे माहिती नाही, पण माझ्या हे एवढे असल्यामुळे मी त्याप्रमाणे करते. हे बघा परत 3 मणी ओळायचे. हे आता 3 मणी ओळायचे. सुरुवातीलाच आपल्याला 4 मणी घ्यावे लागतात. हे बघा आता हे मी वरती घेणार परत. आता हे बघा बाजूचा मणी घ्यायचे आहे. हे पहा हा एक मणी घेतला आणि हे 2 मणी, हे बघा हे 3 मणी घ्यायचे आपल्याला असे. हे बघा आता आपल्याला 4 मणी ओळायचे आहेत. मणी ओळल्यानंतर हे 4 मणी ओळल्यानंतर आता आपल्याला हे मधले 2 मणी घ्यायचे आहे. हे लक्षात ठेवायचं, आपल्याला हे मधले 2 मणी घ्यायचे असतात. हे असे मणी हे बघा असे. आता हे बघा हे 2 मणी परत पुढचे घ्यायचे आपल्याला. आता हे 2 मणी घेतले तर आता तिथे 3 मणी ओळायचे आहे. 3 मणी ओळायचे. हे बघा हे 3 मणी ओळले. तीन मणी ओळल्यानंतर तुम्हाला हे सांगितलंच आहे मी, इकडचा एक घ्यायचा आहे मणी. या राऊंड मधला एक मणी घ्यायचा असतो आणि खालचे जे आहेत हे 2 मणी घ्यायचे आहेत आपल्याला. जसे हा राऊंड धरायचा, हे मणी घ्यायचे आहेत आपल्याला. ठीक आहे.
हे 2 मणी फक्त. आता आपल्याला परत ही वरती घ्यायचं आहे. हे बघा, हा 1 मणी घेतला, इथे हे 3 मणी घ्यायचे आपल्याला हे. ठीक आहे. तर आपल्याला आता यात एक हा मणी सोडायचा आणि हे मधलेच 2 मणी धरायचे घ्यायचेच आपल्याला. तर 4 मणी ओळून आपल्याला तो सर्कल पूर्ण करायचा आहे. हे बघा, ठीक आहे, आलं लक्षात. आता आपल्याला परत ह्याला वरती काढायची. इथून एक असं घेतल्यानंतर एक गोल्डन मनी टाकायचं आहे आपल्याला. हे बघा, हा सोनेरी मनी, ही बघा, असा मनी येईल. हे पहा, मध्यभागी आला. आता एक गोल्डन मनी आपल्याला एकेका सर्कल मध्ये टाकायचे आहेत. हे बघा, कसे टाकायचे तेवढं मी सांगते. आता हे बघा, हा मनी घेतलाय, तर हा जो आहे इथून घेतलेला आहे आपण, त्यामुळे याच्यातही तसाच मनी घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा, तेव्हाच तो मध्यभागी येतो. हे बघा, मध्यभागी आला. ठीक आहे. आता पुढचा मनी घ्यायचा, पुढच्या याच्यातला पुढचा असा 1 मनी घेतला पुढच्या सर्कलचा. पुन्हा एक हा मनी, गोल्डन मनी टाकून पुन्हा या मण्यातून आपल्याला असं काढायचं आहे मध्यभागी. हे बघा, आता परत एक असेच करत टाकायचे आहे आपल्याला व्यवस्थित. इथे सगळे पूर्ण खाली याच्यापर्यंत द्यायचे आहे, या राऊंड पर्यंत मनी टाकायचे आहेत. हे बघा, हे बघा, असे आले. आता मी हे पूर्ण करते. हे बघा, आता हा मनी, हे जे आहे हे घेतलं ना आपण. आता या पुढच्या मण्याला कसं घ्यायचं, हा पुढचा मनी घ्यायचा आहे आपल्याला. हा मनी घेतला पुढच्या सर्कलचा, तर 1 मनी ओळून परत या मण्यातून काढणार आपण. आता हा मधला मनी घ्यायचा. हे बघा, आता परत 1 मनी, आता हा परत मनी मधला का घेतला, पुन्हा 1 मनी, हा मनी घ्यायचा. हे बघा, आले. हे बघा, आता हे सर्व मनी लावले गेले आपले. आता आपल्याला पॅक करायचं आहे हे बघा, हे पुढचे मनी घेऊन आपल्याला पूर्ण पॅक करून घ्यायचे, गाठ मारायची तिथे. असं हे थोडं पुढे नेऊन आपल्याला पॅक करायचं, म्हणजे गाठी आपल्याला दिसणार नाही कुठेही, आणि पॅकही होऊन जात जास्त.
हे बघा, असं गाठ मारायची. असं हे करून म्हणजे ही गाठ दिसणार पण नाही. हे बघा, हा मुकुट तयार झालेला आहे. हा देवाच्या मूर्तीला खूप छान दिसतंय, बघताय तुम्ही. तर हे बघा, आता हे करून बघा तुम्ही घरी, तयार करा आणि मला कमेंट मध्ये काही सांगा. तुम्हाला अडचण आली तर मला विचारू शकता. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.